नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरे या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना गुजराती रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुठिया। आता ही मुठिया कशी बनवायची रेसिपी ती तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे। तर ती व्हिडिओ पाहते वेळी पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे। तर मुठिया बनवण्यासाठी मी इथे हे एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आपण घालायचं आहे गाजर। इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यात घालायची आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेलं आलं, बारीक किसून घेतलेली लसूण, हिरवी मिरची। त्यानंतर आपण घालायचं इथे बारीक चिरून घेतलेली कोबी, एक चमचा घालायचा आहे लिंबूचा रस, एक चमचा साखर। आता आपण घालायचं आहे इथे चवीप्रमाणे मीठ। आता हे आपण थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं। तर आता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काही सुखे मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये कोणकोणते मसाले येणार ते तुम्हाला मी दाखवते। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीसं हिंग, अर्धा चमचा जिरं, थोडंसं तेल। यात आपण थोडेसे घालायचे तीळ। त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये ज्वारीचं पीठ। मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। रवा घेतलेला आहे अर्धा वाटी। आता हे आपण असं मिक्स करून घ्यायचं। तर आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं। पाण्याच्या ऐवजी तुम्ही ना दही घातलं तरीही चालेल, दही घातलं तर पाणी नाही घालायचं। आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्या भाज्या ना असे नरम पडतात आणि त्यामुळे काय होतं जास्त पाणी ह्याच्यामध्ये लागत नाही। थोडं थोडं घालायचं आहे। याच्यामध्ये आपण ना शेंगदाणे पण घालू शकतो। इथे मी शेंगदाणे वापरलेले नाही आहेत, पण तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील ना तर इथे शेंगदाणे घातले तरीही चालेल। याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3च चमचे पाणी लागलेलं आहे, जास्त पाणी लागलेलं नाही आहे, कारण याच्यात आपण मीठ आणि तेल पण पहिल्यांदा वापरलेलं होतं। तर इथे मुठिया आपल्याला ना थोड्या वेळासाठी वाफवून घ्यायचे आहेत, जसे आपण मोदक कसे वाफवतो त्याप्रमाणे। तर इथे मी एक पॅन घेतलाय। आता हे पॅन आपण ना गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ना 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं। आणि याच्या आतमध्ये आपण एखादी अशी जाळी ठेवायची आहे। हे आपण ना थोडा वेळ असं झाकून ठेवूया आणि एका साईडला आपण मुठिया तयार करून घेऊया। मुठिया बनवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे। त्याला ना आपण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं। म्हणजे मुठिया तेल लावल्यामुळे चिकटत नाहीत, म्हणून तेल लावून घ्यायचं। आता इथे बघा, आता ह्याची आपण मुठिया तयार करूया। जेवढी साईज पाहिजे असेल तेवढी आपण ही साईज करून घ्यायची आहे। तेव्हा उभे असे मी हे मुठिया तयार करून घेतले आहेत। जास्त मोठे नाही करायचे,
आणि याच्यावरती असे ठेवायचे आहेत. एका साईडला आपलं पाणी गरम होते. चाळणीमध्ये ठेवते वेळी ना असे हे लांब लांब ठेवायचं, याच्यामध्ये असा मध्ये गॅप ठेवायचा आहे. नाही तर जवळजवळ ठेवले ना तर एकामेकाला चिकटले जातील, त्यामुळे लांब ठेवायचे. तर याच्यावरच आपण हे झाकण काढायचं आहे. पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे बघा, वाफ आतमध्ये आहे त्याच्या. आता हे आपण ह्याच्यावरती असं ठेवायचं आणि याच्यावर हे झाकण ठेवायचं आहे आणि हे 10 ते 15 मिनिटं हे गरम करून घ्यायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत. तर इथे आपले बघा मुठिया खूप छान असे उकडून झालेले आहेत. हे मी जवळजवळ 15 मिनिटं हे उकडून घेतलेले आहेत. आता हे आपण ना खाली काढून घेऊया. तर आता मुठिया आपण हे कट करून घ्यायचे आहेत. जेवढी आपल्याला साईज पाहिजे त्याप्रमाणे कट करायचे आहेत. तर इथे मी हे मुठिया कट करून घेतले आहेत. हे बघा अशा पद्धतीने सर्व जेवढी तुम्हाला साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचे. आता मी इथे तडकाची तयारी करणार आहे. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण ना 1 चमचा तेल घालून घ्यायचं. ही रेसिपी ना खूप कमी तेलामध्ये होते, जास्त त्याला तेल लागत नाही. तर तेल आपण ना चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत अर्धा चमचा इथे मोहरी म्हणजेच राई. नंतर इथे आपण घालणार आहोत इथे बारीक इथे कढीपत्ता करून घेतलाय, थोडेसं हिंग, थोडीशी हळद, सफेद तीळ घालायचे आहेत आपण, लाल तिखट. हे आपण ना सर्व एकत्र करून घ्यायचं. सर्व आपण असं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे ठेवायचे कट केलेले मुठिया. हे आपण असे पलटी करायचे. वा, खूपच छान असा याला कलर सुद्धा आलाय, पाहू शकता. ते मी सर्व हे ना मुठिया पलटी करून घेतलेले आहेत. तर आता आपले ना हे मुठिया तयार झाले आहेत, खूपच छान झाले आहेत. कलर पण याला खूप छान असा आलेला आहे. तर आता हे मुठिया ना आपले तयार झाले आहेत. आता मी हे एका डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला. तर इथे आपले हे मुठिया तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन.